इतिहास मधला प्राचीन इतिहास. भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? कुंदग्राम, जिंबिका ग्राम, सारनाथ, श्रवणबेळगोळ. कुंडनग्राम. जिंबिका ग्राम. जिंबिका. जिंबिका ग्राम. फतेहपूर सिक्री बद्दल खालीलपैकी वाक्य ओळखा. 1572 मध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबरने फतेहपूर सिक्री बसवली. फतेहपूर सिक्री ते बुलंद दरवाजा आहे. फतेहपूर सिक्री येथे सलीम चिश्ती याचा दर्गा आहे. अकबराचे दहन फतेहपूर सिक्री येथे केले आहे. यापैकी चुकीचं वाक्य ओळखा. कुठलं आहे? अकबराचे दहन फतेहपूर सिक्री येथे केले आहे. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे? हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल, कालिबंगन. हडप्पा. कालिबंगन. मोहेंजोदडो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? सारनाथ, राजगृह, वैशाली, काश्मीर. काश्मीर. वैशाली. झाली आहे काश्मीर. ऑप्शन काय? सारनाथ, राजगृह, वैशाली, काश्मीर. झाली कोणत्या ठिकाणी झाली नाही? वैशाली. वैशाली आहे रे. सारनाथ. जम्मू काश्मीर झाली राव. सारनाथ झाली नाही. झाली मग. सारनाथला झाली. ती काय म्हणतात पण झाली माहिती वैशालीला झाली आहे. हो, स्थळ सांगतो. राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र, कुंडलवन या ठिकाणी झालेली आहे. कितवी झाली त्या? म्हणजे एकूण तीन चार झालेत. चार झालेत. राजगृह महाकश्यप, राजगृहाचा अध्यक्ष महाकश्यप, वैशालीचं साबाकामी, पाटलीपुत्र मोगली पुंतिरस आणि कुंडलवन व सुमित्रजी. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? रामायण, जातकथा, उपनिषद, महाभारत. जातकथा. आज हडप्पा व मोहेंजोदडो हे ठिकाणी कोठे आहेत? भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान. प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे? वाल्मिकी, व्यास, कालिदास, तुलसीदास. व्यास. मध्ययुगीन भारतातील खालीलपैकी कोणत्या साम्राज्याने राज्यसेवेत महिलांना रोजगार दिला होता? चोल साम्राज्य, विजयनगर साम्राज्य, म्हैसूर वाडियार, मराठा साम्राज्य. विजयनगर साम्राज्य. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? चाणक्य, बिंदुसार, सुदर्शन, महेंद्र. चाणक्य. नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे? नलराजा, आदिलशहा, मोहम्मद आदिलशहा, इब्राहिम आदिलशहा. इब्राहिम आदिलशहा. पट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प आहे? हेमाडपंथी, ग्रीक, वैष्णव, द्राविडियन. हेमाडपंथी आहे. हेमाडपंथी वास्तुशिल्प. कुठं ते हेमाडपंथी? घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ, औंढा नागनाथ. महाराष्ट्रामध्ये सुरत, देवगिरी साम्राज्य. साऊथला जे आहेत ते सर्व म्हणजे द्रविडियन आहे. उत्तरेला जे आहे ते नागर. महाराष्ट्र व दख्खन पठारावर वापर म्हणजे महाराष्ट्र व दख्खन पठारावर म्हणते हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा वापर झाला. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? सामवेद. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? अकोले, संगमनेर, राहता, नेवासा. राहता. बरोबर आहे. बरोबर आहे. राहता. नाही, संगमनेर आहे. संगमनेर आहे. ती माझं लक्ष ह्याच्याकडनं पण ह्याच्यावर गेलं, राहतावर. बरोबर. संगमनेर. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता? भक्ती, प्रतिमा पूजा आणि यज्ञ,
निसर्गाची पूजा आणि यज्ञ, निसर्गाची उपासना आणि भक्ती, निसर्ग पूजा आणि यज्ञ. निसर्गाची पूजा आणि यज्ञ. बरोबर. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? आगमसूत्र, अंगा, परवा, उपगा. आगमसूत्र. गुप्त युगात वराह मिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? खगोलशास्त्र, स्टेटक्राफ्ट, आयुर्वेदिक औषध प्रणाली, अर्थशास्त्र. खगोलशास्त्र. खगोलशास्त्र. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? रामायण, महाभारत, जातक, पंचतंत्र. जातक. बरोबर. अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले? शंकराचार्य, रामानुजाचार्य, अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले? शंकराचार्य, रामानुजाचार्य, नागार्जुन, वसुमित्र. शंकराचार्य. मोठ्या सांगायला उत्तर. संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? रामचरितमानस, राग दरबारी, मेघदूत, कुमार संभव. रामचरितमानस. मेघदूत. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे? अथर्ववेद. अथर्ववेद. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे? मोहिंजोदडो. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील गाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराने स्थापित केला? यादव घराणे, खिलजी घराणे, चालुक्य घराणे, तुघलक घराणे. यादव घराणे. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? राष्ट्रकूट. कृष्णराज पहिला. कृष्णराज पहिला. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी केले होते 8व्या शतकात. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कुमारगुप्त पहिला, स्कंदगुप्त. कुमारगुप्त पहिला. महाराज धीराज चंद्रगुप्त. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? महाराजा कुमारगुप्त धीराज पहिला. आहे ना, ते चंद्रगुप्त पहिला घेतलाय. हे आता जे सांगितलं ते कुमारगुप्त घेतला. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? लुंबिनी, वैशाली, बोधगया, पाटलीपुत्र. लुंबिनी. कुठं? नेपाळमध्ये. नेपाळमध्ये काय झालं आता? नेपाळमध्ये हे चालू आहे. जर जोरात सांग, जरा कळू दे त्यांना पण जरा. काय ते सोशल मीडिया बंद केलं. सोशल मीडिया बंद झालं नेपाळमध्ये? हा, नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद झालं. त्यामुळे वातावरण पंतप्रधान राजीनामा दिला. पंतप्रधान राष्ट्रपती राष्ट्रपती दोघांनी दिला. पण राजीनामा दिलाय. पंतप्रधान राष्ट्रपती दोघांना दोघांनी राजीनामा पण दिला. राजीनामा दिलाय. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? पल्लव, पांड्या, चोल, चालुक्य. पल्लव. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? शंकराचार्य, बुद्ध, महावीर, गुरु गोविंद सिंग. बुद्धांची. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? संगमपूर, पैठण, गंगापूर, कचनेर. संगमपूर आहे. कचनेर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कचनेर येथे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जैन तीर्थ आहे. गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत? पाली भाषेचा. रामचरितमानस हा अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? सूरदास, तुलसीदास, कालिदास, वीरदास. तुलसीदास. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? कुंती, माधुरी, गांधारी, हिडिंबा. गांधारी. गांधारी. गंधारी का गांधारी? गांधारी. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू. बरोबर. हा म्हणे असं. बाबरचे आता मुघलांचा इतिहास आहे. बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा
हे टिंबटिंब भाषेत रचले गेले. तुर्की. तुर्की भाषेत, बरोबर आहे. औरंगजेबाची कबर कोठे आहे? खुलताबाद. नशिराबाद, बुरहानपूर, खुलताबाद, आग्रा. खुलताबाद. खुलताबाद. खुलताबाद, हा, अहिल्यानगर. इथं ध्यानात ठेवायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर खुलताबाद गावात आहे, परंतु त्यांचा मृत्यू बेंगार अहिल्यानगर इथे झाला होता. त्यानं त्याची इच्छा होती शेवटची काय तर, मी मेलो माझी कबर इथं खुलताबादलाच करावं हा. औरंगजेबाची, असं काय तर. औरंगजेबाचे मूळ नाव राहू दे बाबा, आपण सगळं. मुही अल दिन अहमद. नाही, तेवढं माहिती. फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली? फतेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली? अकबर, हुमायून, शहाजहान यापैकी नाही. अकबर. यापैकी नाही. अकबर. अकबर. अकबरनं केली. अकबर अकबरनं भरपूर केलं. 1601 मध्ये. हम्म. कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? जहांगीर. जहांगीर. अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब. जहांगीर. जहांगीर. 1600 त्यानंच म्हणल्यावर इशारा दिल्यावर लगेच आले की त्यांनी पहिली वाकार सुरत वाकार येते. चालू केले त्यांनी. सुरत येते. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? इब्राहिम लोधी आणि बाबर. बरोबर. बाबर सोबत. बाबर व इब्राहिम लोधी. हा. मराठी व अब्दाली. अकबर व हेमू. बाबर व राणा संघ. बाबर आणि इब्राहिम लोधी. बाबर व इब्राहिम लोधी. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? मोहम्मद तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी. मोहम्मद तुगलक. मोहम्मद बिन तुगलक. सिकंदर लोधी. सिकंदर लोधी. कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? 73, 83, 93, 100. 73. 73. कुतुब हा. बांधणारा राजा कोण? एकदम शे. चालू कोणा कुतुबुद्दीन ऐबक. मग कुतुबुद्दीन ऐबक ह्याच्या अगोदर त्या वरचा हे केलं की त्यानं अजून पाडलं होतं ना, इथं संपलंय त्याचा कार्यकाळ बहुतेक. तुकडा केला होता म्हणजे पाडलं होतं. संपत कोणा काळात. अकबरने हे केलंय. आता मराठ्यांचा इतिहास. कुतुबुद्दीन ऐबकने बनवलं. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे, सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश, सचिव परराज्य संबंध, अमात्य जमा खर्च पाहणे. सुमंत. बरोबर सांगायची चुकी. बरोबर आहे का चुकीचं? चुकीचं सांगा. अचूक जोडी ओळखा. अचूक जोडी. पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे, सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश, सचिव परराज्य संबंध, अमात्य जमा खर्च पाहणे. ते जमा करायचं पाणी. अमात्य जमा खर्च पाहणे ही अचूक जोडी. छत्रपती शाहू यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली होती? ऑप्शन 1708, 1712, 1714, 1770. 1708. 1708 बरोबर. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे हे काम होते: न्यायदान करणे, सैन्याची व्यवस्था करणे, परराज्याशी संबंध ठेवणे, धार्मिक व्यवहार पाहणे. परराज्याशी संबंध ठेवणे बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? सुमंत. पंत सुमंत. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर. शिवनेरी. पुरंदर. कोण? छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर. पुरंदर. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असतो? फडणीस, दिवाण, चिटणीस, मुजुमदार. 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 जुमदार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? जिजाबाई. बस. तिकडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? सिंधुदुर्ग. प्रतापगड, कोंढाणा, औसा यापैकी नाही. कोंडा. निर्माण केलं ना. प्रतापगड. 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखा. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान, हंबीरराव मोहिते सेनापती, अण्णाजी दत्तो सचिव, निराजीरावजी सुमंत. निराजीरावजी सुमंत. निराजीरावजी सुमंत. न्यायाधीश. न्यायाधीश होता ना. खालीलपैकी
कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? कान्होजी जेधे, कान्होजी कान्होजी जेधेस. कान्होजी बरोबर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? बुधभूषण बुधभूषण, समाजभूषण, शकुंतलम, कुमार संभव. बुधभूषण बुधभूषण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? प्रधान सचिव, अमात्य, न्यायाधीश. न्यायाधीश. पानिपतचे तिसरे युद्ध टिंबटिंब वर्षी झाले. 1761. कोणामध्ये झाले? मराठी आणि अहमद शाह अब्दाली. बरोबर. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. हरियाणा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? 6 जून 6 जून 1674. 30 एप्रिल 1600. 30 एप्रिल 3 एप्रिल 3 एप्रिल काळा दिवस. 3 एप्रिल 1680. 1680. बरोबर. 3 एप्रिल 1680. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? राजगड. राजगड. बरोबर आहे. दुसरे इंग्रज मराठी युद्ध टिंबटिंब या ठिकाणी झाले आहे. मुंबई, पुणे, अडगाव, आसई. असं बरोबर. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर छत्रपती रायगडावर. शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? रायगड. रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. 6 जून 1674. 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 सदस्य परिषदेत अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्री होते? पेशवा, अमात्य, सुमंत, पंडितराव. अमात्य. अमात्यांचे काम साम्राज्याच्या हिचे तपासणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पेशवा, सचिव, मंत्री, मंता. पेशवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश नव्हता? चित्रदुर्ग, अर्कात, पंढरपूर, कळवण. पंढरपूर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली? 1664 ते 1666,